समाजात व्यसन हा विषय चिंताजनक असून व्यसनाधीनतेमुळे युवा पिढी बर्बाद होत असून समाज व्यसनमुक्त झाल्यास हीच युवा पिढी राष्ट्राची संपत्ती बनू शकते असं मत पेठवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी व्यक्त केलं। ते वाठार इथं आयोजित जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन कार्यक्रमात बोलत होते। हातकणंगले तालुक्यातील वाठार इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान संचलित माऊली निवासी व्यसनमुक्ती केंद्र आहे। या केंद्राच्या वतीने जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं वाठार बसस्थानकापासून व्यसनमुक्ती केंद्र कार्यालयापर्यंत व्यसनमुक्ती जनजागृती रॅली काढण्यात आली। त्यानंतर कार्यालयासमोर व्यसनासाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांची होळी करण्यात आली। त्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना पेठवडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय घेरडे यांनी व्यसनांना बळी पडणारी तरुणाई ही देशासमोरची मोठी समस्या असून व्यसनमुक्त तरुणाई हीच खरी देशाची राष्ट्रीय संपत्ती असल्याचं सांगितलं। यावेळी समर्थ आरोग्य फाउंडेशनचे संचालक असलम शेख, विवेकानंद अकॅडमीचे नवनाथ पारगावकर, माऊली व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली। या प्रसंगी शुभांगी माळी, उज्ज्वला चौगुले, जयसिंग जाधव, संजय पाटील, हर्षद कांबळे, चंद्रकांत दंडवते यांच्यासह अकॅडमीचे विद्यार्थी, व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्ण उपस्थित होते।